नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत 100पेक्षा जास्त रस्सा भाज्यांचा मसाला कसा तयार करून ठेवायचा आणि हा मसाला आपण 1 महिनाभर फ्रीजमध्ये ठेवून स्टोअर करू शकतो। तर हा मसाला असा तयार करून घेतला ना तर रोजच्या भाज्यांची झंझट वाचते। तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। यापासून आपण भरपूर अशा भाज्या बनवू शकतो। तर इथं मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, 2 मुठी कोथिंबीर घेतलेली आहे, 45 ते 50 पानं कढीपत्त्याची घेतलेली आहे, तडगी मिरची कुटून घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, तीळ 1-2-4 चमचे घेतलेले आहे, 2 ते 3 चमचे जिरे घेतलेले आहे आणि 1 पाऊण वाटी डाळव घेतलेला आहे। आता खोबरं मी हे सगळं खिसून घेणार आहे जेणेकरून आपलं वाटण एकदम बारीक होईल आणि मिक्सरच्या भांड्याला पण ते वाटून घेताना आपल्याला म्हणजे हे वाजणार नाही जास्त। तर कोथिंबीर पण आपण कापून घेणार आहोत, छान अशी बारीक कोथिंबीर कापून घेतलेली आहे। आणि आता हे आपण कांदे घेतलेले आहेत, 2 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि याच्या उभ्या स्लाइस करून आपण कढईमध्ये छान असे लाल रंगावर परतून घेणार आहोत। तर अशा प्रकारचं वाटण केल्याने आपल्या रोजच्या दैनंदिन ज्या भाज्या असतात, पातळ भाज्या करायच्या असतात, त्या करायला आपल्याला एकदम इझी पडतं। रोज रोज वाटण तयार करून ठेवावं लागत नाही। तर हे वाटण आपल्याला जेव्हा पण घाई गडबडीची वेळ असेल किंवा कुठे बाहेर जायचं असेल किंवा लवकर जॉबला उठून जायचं असेल तर हे वाटण तयार करून ठेवल्याने तुमच्या भाज्या 10 मिनिटात तयार होणार आहेत। तर आपण गॅस पेटवून घेतला आहे आणि हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे छान लाल रंगावरती। तर ह्या भाज्या तुम्ही नेहमी करून बघा, हा मसाला तयार करून बघा, तर तुम्हाला समजेल की किती आपली कामं झटपट उरकतात। तर आता मी इथं तीळ, जिरे आणि खोबरं परतून घेत आहे। तर थोडंसं हलकंसं लाल रंगावर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे, तोपर्यंत हे थंड होईल। तर छान असं लालसर रंगावर आपण हे परतून घेणार आहोत। तर हे छान असं लाल रंगावर परतून झालेलं आहे। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये आपण कांदा पण परतून घेणार आहोत। तर थोडंसं परतल्यानंतर ह्यामध्ये आपण डाळव आणि आपलं कुटलेली बेडगी मिरची आणि कढीपत्ता आणि मीठ सगळं एकत्र भाजून घेणार आहोत आणि हे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहोत। ह्या असा मसाला भाजल्याने आपल्या भाजीला छान अशी चव येते। तर तुम्ही हा मसाला एकदा नक्की ट्राय करून बघा, जेणेकरून तुमच्या दैनंदिन म्हणजे जो स्वयंपाकाचा टाईम असतो आपला तो वाचला जाईल। तर अशा प्रकारे मसाला तयार करून ठेवल्याने आपली कामं पण झटपट होतात, स्वयंपाक लवकर होतो, तसेच आपल्याला सकाळी उठून जॉबला वगैरे जायचं असेल तर सगळी कामं आपली पटपट होणार आहेत। तर नक्की हा मसाला ट्राय करा। आता यामध्ये आपण याच कढईत कांदा परतून घेणार आहोत। तर मोठा गॅस करून छान असा लालसर रंगावर कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा छान लालसर परतल्यामुळे त्या वाटणाचा वास वगैरे येत नाही। तर अशा प्रकारे कांदा आपण छान लाल रंगावर परतून घ्यायचा आहे। त्याचबरोबर या वाटणामध्ये आपल्याला 1 इंच अद्रक, तसेच 2 म्हणजे 45 ते 50 पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या आहेत। त्या पण आपण न सोलता घ्यायच्या आहेत, कारण लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या तर ते वाटण जास्त दिवस टिकणार नाही। तर या प्रकारे लालसर रंगावर छान असा कांदा परततोय आपला, तुम्ही बघू शकता। तर सगळा कांदा लालसर रंगावर परतून घेतल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत हे सगळं। तर इथं मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। कांदा छान लालसर रंगावर परततोय तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यात बाकीचे सारण भरून घेणार आहोत। तर आता आपण जेवढं सगळं भाजून घेतलेलं आहे मसाला तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आपल्याला 1 थेंबही पाणी टाकायचं नाही, पाणी टाकलं तर आपला मसाला जास्त दिवस टिकणार नाही।
तर तुम्ही बघू शकता आता आपला कांदा काढून घेतलेला आहे मी, आणि याच कढईमध्ये मी तुम्हाला भाजी पण करून दाखवणार आहे. तर मी आज शेवगाच्या शेंगाची रस्साची भाजी करून दाखवणार आहे. तर ही कढई तोपर्यंत गरम करायला घेतलेली आहे मी, आणि आपला मसाला छान असा वाटून घेणार आहे. तर आपलं मिक्सरचं भांडं तयार आहे. तर यामध्ये आपण हा सगळा मसाला वाटून घ्यायचा आहे, आणि आपली कढई पण गरम आहे. लगेच या कढईमध्ये आपण हा मसाला टाकून तुम्हाला मी भाजी पण करून दाखवणार आहे. तर आपण अशा प्रकारचं वाटण केल्यामुळे आपलं रोजचं काम इझी होतं. तर इथे बघा मी 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्या छान अशा फक्त त्याचं साल वगैरे काही काढायचं नाही, फक्त फोडून त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. तर फक्त याचं वरचं साल काढून घ्यायचं आहे, आणि ह्या अशाच पाकळ्या आपण भांड्यामध्ये टाकायच्या आहेत, जेणेकरून आपलं वाटण जास्त दिवस खराब होणार नाही. फक्त हाताने चोळून मी या लसणाच्या पाकळ्या काढत आहे आणि या भांड्यामध्ये घेत आहे. तर बघा तुम्ही बघू शकता अशा पाकळ्यांच्या घेतलेल्या आहेत मी. जवळजवळ 30 ते 45 पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर आता हे झालं. त्यानंतर 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, त्याचं साल काढून घेते आणि यामध्ये बारीक करून कापून टाकणार आहे. आता हे वाटण छान असं बारीक करून घ्यायचं आहे. आता हे आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता ह्या वाटणाला थोडंसं तेल टाकून आपण वाटण छान असं लालसर रंगावर परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे. तर तेल सुटूस्तोपर्यंत परतून घेतल्याने आपल्या भाजीचा मसाल्याचा वास थोडासा छान येतो, आणि आपल्या भाजीला तरी पण छान येते. तर तेल सुटूस्तोपर्यंत वाटण परतून घेते, आणि छान अशा आपल्या भाजीला चव पण येते. तर थोडंसं हे बघा आपलं तेल सुटलेलं आहे. आता यात आपला घरचा काळा मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे मी, आणि छान असं परतून घ्यायचं आहे. बाकी आपल्याला कुठलीच म्हणजे एक्स्ट्रा काम करायची गरज नाही पडत. तर असं आपण वाटण तयार करून ठेवलं तर, आणि काय नाही आपल्याला लगेच आता ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परतून घ्यायचं आहे. आता मी इथं अजून थोडंसं पाणी टाकून हे शेवगा परतून घेतलेला आहे, आणि आता आपण एक्स्ट्राचं पाणी टाकून आपली भाजी तयार होते. तर एवढी सिंपल 10 मिनटात आपली रोजची पातळ भाजी म्हणजे रस्सा भाजी तयार होणार आहे. तर हे वाटण तुम्ही नक्की करून ठेवा, तुमच्या खूप उपयोगी पडेल. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर झालेलं आहे आपलं वाटण तयार. आता यात आपलं लाल तिखट टाकून छान असं परतून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या भाजीचा मसाल्याचा कलर किती छान आलेला आहे, आणि आपली भाजीची कन्सिस्टन्सी पण खूप छान होते. आता यामध्ये आपण पाणी टाकून छान असं उकळी काढून शेंग शिजोस्तोपर्यंत शेंग शिजोस्तोपर्यंत छान असा रस्सा तयार होतो. तर आता आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे, आणि एकदम 10 मिनटात तयार होणारी आपली भाजी तयार झालेली आहे. म्हणजे रोजच्या कामातून आपले भाजीला रोज मसाला तयार करायचा ते एक काम वाचलेलं आहे. तर आता हे भाजी छान अशी शिजोस्तोपर्यंत खूप छान रस्सा तयार होतो. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.